आम्ही सर्व बिरसा ब्रिगेडचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाजवळ जमलेला आहोत। डिसेंबर 2023 मध्ये पुसद तालुक्यातील सावरगाव गोरे या ठिकाणी आपल्या आदिवासी 35 वर्षीय इस्माचा जाळून त्याला मारण्यात आलं आणि त्याची अजूनपर्यंत खंडाळा पोलिसांनी दखल घेतली नाही। त्या ठिकाणी कोणतेही गुन्हे दाखल झालेले नाही। विशेषतः मृतक जे आहे त्यांच्या नातेवाईकांनी ज्यांच्यावर संशय आहे की कोणी खून केला असावा त्या संशयितांची पोलीस स्टेशनला दिलेली आहे, परंतु अजूनपर्यंत त्यावर गुन्हे दाखल झाले नाही। त्यासोबतच बांशी या ठिकाणी आदिवासी 14 वर्षीय मुलीला 2 युवकांनी मोटरसायकलवर घेऊन पळवले। त्या ठिकाणी आता या घटनेला 13 तारखेपासून आज 5 दिवस होत आहे, परंतु पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण यांच्यामार्फत आरोपीचा शोध कार्यासोबतच अल्पवयीन मुलीचा शोध घेतला नाही आणि त्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही। आणि या घटनेचा रिपोर्ट दिल्यानंतर पोलिसांनी जे 2 आरोपींनी घेऊन गेले होते अल्पवयीन मुलीला त्यापैकी एका आरोपीवर गुन्हे दाखल केले नाही आणि एका आरोपीवर गुन्हे दाखल केले तर फक्त 363 हा गुन्हा दाखल केला। त्याच्यामध्ये पोक्सो आणि ॲट्रॉसिटी हा गुन्हा दाखल करणे गरजेचे होते। म्हणजे एकंदर या दोन्ही प्रकरणावरून पोलीस हे आरोपींना मदत करत आहे, आरोपींना पाठीशी घालत आहे, आदिवासींवर अन्याय करत आहे हीच बाब समोर येत आहे। आणि याबाबत आम्ही बिरसा ब्रिगेडच्या वतीने पोलिसांना वारंवार कळवूनसुद्धा कोणतीही दखल न झाल्याने आम्हाला ही वेळ आलेली आहे। त्यासोबतच आरेगाव येथे आमच्या आदिवासी परिवारामध्ये एक लग्नाच्या अगोदर हळदीचा कार्यक्रम चालू असताना त्याही ठिकाणी 15-20 आरोपींनी मिळून मारहाण केली, बायांना मारहाण केली, पुरुषांना मारहाण केली आणि याच्यामध्ये शहर पोलीस स्टेशनला ॲट्रॉसिटी, दंगल आणि विविध कलमान्वये गुन्हे दाखल असतानाही अजूनपर्यंत तेथील आरोपी अटक नाही। आणि विशेष बाब म्हणजे आरोपी आणि त्यांचे हस्तकामार्फत फिर्यादी पक्ष आणि त्यांचे साक्षीदार यांच्यावर दबाव टाकला जात आहे। या गोष्टीची सुद्धा पोलिसांनी दखल घ्यावी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मी बिरसा ब्रिगेडचा एक तालुका अध्यक्ष मारुती भस्मे या नात्याने आपणास विनंती करतो की संपूर्ण या तिन्ही घटनेची सखोल चौकशी करून दोषी पोलिसांवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि तिन्ही घटनेमध्ये आदिवासींना न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची मागणी आहे। आणि या मागणीची दखल जर झाली नाही तर नाईलाजास्तव आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, यासाठी प्रशासन जबाबदार आहे।